त्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली, लोकपाल आलं. लोकपालाबद्दल 2 शब्द बोलून मी फक्त पुढे जाणार आहे. या लोकपालाबद्दल अनेक विभ्रम समाजामध्ये पसरलेले आहेत. पहिला भ्रम असा होता की लोकपाल हा हुकुमशहा बनेल का. मी आपल्याला सांगून इच्छितो की 8 लोकांचा हा लोकपाल आहे. लोकांना हा राज्यपालासारखा वाटतो, कोणीतरी एकच मनुष्य. तसं नाही आहे, 8 लोकांचा आहे. या 8 लोकांच्या निवडीची प्रक्रिया अतिशय पारदर्शक आहे. भारताचे पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, भारताचे मुख्य न्यायमूर्ती आणि या चौघांनी मिळून नियुक्त केलेला एक कायदेतज्ञ, अशा 5 लोकांची समिती या लोकपालाची निवड करेल. आणि सत्ताधारी पक्षातले जर आपण पाहिले तर फक्त 2 जण येतात, पंतप्रधान आणि लोकसभेचे अध्यक्ष धरले तर. त्यामुळं 3 जण इतर असल्यामुळं हा बॅलन्स चांगला होईल असं आम्हाला वाटतं. लोकपालमुळं काय झालं असं जर प्रश्न असेल आपल्यापुढे, तर लोकपालमुळे 2 मोठ्या गोष्टी झाल्या. संपत्ती जप्त करण्याची तरतूद आत्ताच्या कायद्यामध्ये अत्यंत मिळमिळीत होती. म्हणजे समजा एखाद्या नेत्याने 10,000 कोटीचा गफला केला तर फक्त त्याची प्रॉपर्टी अटॅच होत होती. आता महाराष्ट्रात कोण असा शहाणा नेता आहे जो स्वतःची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर ठेवतो. अहो, तुम्ही पवार साहेबांचं लोकसभेचं मारुतीभाऊ वाचा प्रतिज्ञापत्र, तुम्हाला धक्का बसेल, शॉक इलेक्ट्रिसिटीचा मोठा. शरद पवार साहेबांकडे एकही कार नाही, प्रतिज्ञापत्र आहे त्यांचं. मी विचारलं, हे स्वारगेटहून नेमक्या कोणत्या एसटीने बारामतीला जातात हो, जरा सांगा तरी. कोणता नेता असा आहे भारतातला जो स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी ठेवतो. आणि म्हणून प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टमध्ये जी तरतूद होती की फक्त नेत्याची संपत्ती जप्त करता येईल, लोकपालामध्ये केवळ नेत्याची नाही, त्याच्या सगळ्या नातेवाईकांची, जवळच्या संशयित मित्रांची, सगळ्यांची संपत्ती चौकशी करतानाच जप्त करण्याची तरतूद आली. आत्तापर्यंत असं होत होतं की मी 10,000 कोटी खाणार, मग प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन खाली मला 5 वर्षाची फक्त जेल जास्तीत जास्त होऊ शकते. ती साधारण 5 नाही 4च वर्षाची जर झाली, जास्तीत जास्त 5 म्हणलं होतं, तर 1 वर्ष पुन्हा वर्तणुकीसाठी जेलरला पैसे देऊन कमी करता येतं. राष्ट्रीय सुट्ट्या वगैरे वगळल्या की 2.5 वर्षावर येतं. मी 2.5 वर्ष जेलमध्ये राहतो, तिथे भारताच्या जेलमध्ये सगळं मिळतं, दारू गुटखा, कोणाला काय ब्रँड पाहिजे दारूचा तो सगळा मिळतो. तो करून मी बाहेर येणार आणि मी माझी संपत्ती सुखनव्यपणे वापरणार स्वित्झर्लंडला जाऊन. अशा प्रकारच्या गोष्टींना आता पायबंद बसला. लोकपाल पहिल्या दिवशी सगळं त्याचं आहे ते सुद्धा जप्त करेल आणि मग म्हणेल की नंतर सोडू आपण तुझा खटला निकाल लागल्यावर. ही पहिली गोष्ट फार महत्त्वाची झाली. परंतु भ्रष्टाचारावर नियंत्रण करण्यासाठी CBIचं डायरेक्टर इन्व्हेस्टिगेशन आणि डायरेक्टर प्रॉसिक्युशन असे 2 वेगळी पदं आहेत आणि त्यांचं नियंत्रण थेट लोकपालाकडे. सरकारला त्यांची बदली, बढती, प्रमोशन काहीही करता येणार नाही, त्याच्यावर पूर्ण नियंत्रण लोकपालाचं आहे. आणि म्हणून CBI लोकपालाच्या खाली आली हे त्या अर्थाने आपल्याला पाहिलं पाहिजे की भ्रष्टाचाराशी संबंधित कुठल्याही खटल्यात आता सरकारचा संबंध राहिलेला नाही. आणि CBIचा जो सरकारी पोपट असं म्हणलं आणि नंतर तर तो पोपटही अनधिकृत आहे असं कोर्टच सांगायला लागलं पाटण्याचं, त्या CBIचा आता सरकारशी कुठलाही संबंध नाही. आता ह्या गोष्टी थेट लोकपालाच्या नियंत्रणात आहेत. लोकपाल नेमकं का आणावं लागलं, त्याच्यामागची भूमिका काय होती. लोकांना खूप वाटतं की आणखी एक आणलं काहीतरी वेगळं. या देशात यंत्रणा नाहीत का, आपण कामाची एकही यंत्रणा नाही, वेगळी यंत्रणा म्हणजे का आणली, याचं जर आपल्याला उत्तर पाहिजे असेल तर ते घटनेच्या 50व्या कलमात आहे. घटनेचं 50वं कलम असं सांगतं की चांगली न्यायसंस्था देण्याचं काम हे राज्यसंस्थेचं म्हणजे स्टेट्स आहे. आणि चांगली न्यायसंस्था ही काही आकाशाच्या पोकळीत उभी राहत नाही, तिच्यासाठी चांगली चौकशी यंत्रणा असावी लागते, तपास यंत्रणा असावी लागते. आत्तापर्यंतच्या खटल्यांमध्ये हे होत होतं की मंत्री असोत किंवा कोणी राजकीय बडे असोत किंवा मोठे अधिकारी असोत, अगदी आदर्श असो, लवासा असो, कुठलंही प्रकरण आपण घ्या, त्यामध्ये होत असं होतं की आधी CBI चालढकल करून लवकर चौकशीच करायचं नाही. चारा घोटाळा लालू प्रसादनी 14 वर्षापूर्वी करायचा, चौकशी आत्ता सुरू करायची. जोपर्यंत राजकीय सोय तोपर्यंत लालू प्रसादच्या पतंगाला ढील द्यायची. आणि एकदा का कळलं की हा विरोधात आहे की मग मांजा काटून घ्यायचा, CBIचा मांजासारखा वापर करायचा. हे आत्तापर्यंत चालू होतं. CBIने चौकशीला वर्षानुवर्ष लावायची, त्यानंतर गुन्हे दाखल करताना योग्य ती कलमच लावायची नाहीत. बलात्काराचा गुन्हा असला तर छेडछाडीचं कलम लावायचं आणि त्याला 1 वर्षात बाहेर काढून घ्यायचं. हे प्रकार चालले होते. आणि न्यायसंस्था कितीही चांगली असली तरी एक प्रकारे ती दुर्बल झाली होती. मला असं वाटतं की या लोकपालामुळे विशेष न्यायालय स्थापन होऊन आता आणखी एक गोष्ट जी आपल्याला सांगितलीच पाहिजे, खटले वर्ष प्रलंबित राहत होते, 10-10 वर्ष, 15-15 वर्ष न्याय मिळत नव्हता.
लोक बाहेरचे म्हणतात की भारतात फक्त निकाल मिळतो, न्याय नाही मिळत, असं लोक बाहेरचे म्हणतात. आता मात्र लोकपालमध्ये तरतूद आहे की प्राथमिक चौकशी 3 महिन्यात, पुढची विस्तृत चौकशी 3 महिन्यात आणि खटला चालवायला 1 वर्ष. साधारण 2 वर्षाच्या आत प्रत्येक खटल्याचा निकाल लागलाच पाहिजे. हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. मुद्दा येतो की अण्णांना जी वचनं दिली त्याचं काय झालं. अण्णांना संसदेने 3 वचनं दिली होती. 16 ऑगस्टला जेव्हा उपोषण सोडलं तेव्हा पहिलं होतं सिटीझन चार्टर आणू. सिटीझन चार्टरचा मामला संसदेमध्ये वेगळं विधेयक करू सरकार म्हणले. तत्कालीन टीम अण्णांनी त्याला मान्यता दिली होती. त्याचं कारण असं की सिटीझन चार्टर हा रोजच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित मामला आहे, त्याच्यात अनेक गुन्हे दाखल होऊ शकतात, लोकपाल एवढी व्यवस्था कदाचित हाताळू शकणार नाही, म्हणून ती वेगळी व्यवस्था होती. ते सरकारने ते आश्वासन पूर्ण केलं. लोकसभेत ते बिल आहे, ते आता कदाचित विशेष अधिवेशन घेऊन संमतही करतात. दुसरी गोष्ट होती राज्यात लोकायुक्त आणि लोकपाल केंद्रात, तो आला. राज्यांना आता सांगितलं 1 वर्षाच्या आत लोकायुक्त करणं त्यांना बंधनकारक आहे. तिसरी गोष्ट होती वर्ग 1 ते 4 कर्मचारी सगळे लोकपालमध्ये असावेत. यामध्ये एक प्रचार असा चालला आहे की वर्ग 3 आणि 4 नाहीच आहेत, ते CVC-कडे आहेत, केंद्रीय दक्षता आयोगाकडे आहेत. तसं अजिबात नाही. क्लास AB हे थेट लोकपालाच्या नियंत्रणात आहेत आणि क्लास CD वर्ग 3 आणि 4 हे लोकपालाच्याच नियंत्रणात पण CVC-च्या माध्यमातून आहेत, कारण त्यांची संख्या फार प्रचंड आहे. परंतु CVC निर्णय घेणार नसून निर्णय लोकपाल घेणार आहे. अंडर रिव्ह्यू अँड रिपोर्ट असा शब्द कायद्यात येतो. रिव्ह्यू पण लोकपाल घेईल आणि रिपोर्ट पण लोकपाल घेईल, याचाच अर्थ त्याच्यावर थेट नियंत्रण लोकपालाचं असेल. लोकपालावरती आक्षेप घेताना खूपच गंमत वाटते की लोक काय वाटेल ते म्हणत असतात. कोणीतरी म्हणतं की याच्यात कॉर्पोरेट सेक्टर नाहीच आहे. भ्रष्टाचार तो कॉर्पोरेट सेक्टरमधून होतो. शेवटी देणारे हात कॉर्पोरेट सेक्टरचे आहेत, कंपन्यांचे आहेत, आणि तो पैसा राजकारणी घेत असतात. आपण जर काळजीपूर्वक 14 कलमाचं पोटकलम 3 वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की घोटाळ्याचे संबंधित एनी पर्सन, भारतातला कोणताही व्यक्ती हा लोकपालाच्या कक्षेत आहे, तुम्ही आणि मी सुद्धा आहोत. उद्या जर एखादा शासकीय योजनेत भ्रष्टाचार झाला आणि त्याचा जर मी परोक्ष किंवा अपरोक्ष होईना सहभागी आहे असं वाटलं तर लोकपाल माझ्यावर सुद्धा कारवाई करू शकतो. फक्त थेट कंपन्यांमधले जे गैरव्यवहार असतात, म्हणजे टाटानी बिर्लाला फसवलं का, अंबानीनी अदानीला फसवलं का, गोदरेजनी कोणी गरवारेला फसवलं, यात लोकपाल जाणार नाही, कारण तो सार्वजनिक व्यक्ती आहे. तो अशा खाजगी घोटाळ्यांमध्ये चौकशा करणार नाही. ते घोटाळे त्यांच्या कंपन्यांनी पाहावेत आणि त्यांनी ते पूर्ण करावेत. पण जनतेचा 1 पैसा जरी तिथं जात असेल तर कॉर्पोरेट क्षेत्रातल्या कोणत्याही बड्या आसामीला लोकपालात आत घेण्याची तरतूद आहे. एक प्रचार असाही केला जातो की खासदार आमदार यात नाहीत, या कक्षेत सर्व लोकसेवक येतात. खासदार आमदारापासून ग्रामसेवकापर्यंत सगळे लोक याच्या व्याख्येत येतात, ग्रामपंचायतीच्या सदस्यापर्यंत सगळे लोक येतात. आणि अशा प्रकारे पहिल्यांदाच एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांवरती कारवाई करणारी यंत्रणा म्हणून लोकपालचा उदय. त्यामुळे लोकपालाकडे सकारात्मकपणे पाहिलं पाहिजे. हेही सांगितलं पाहिजे की केवळ लोकपाल पुरेसा होणार नाही, त्यासाठी न्यायव्यवस्था पण चांगली व्हावी लागेल. आणि त्याचंही ज्युडिशियल स्टँडर्ड्स अँड अकाउंटेबिलिटी बिल या नावाचं बिल संसदेत आत्ता पडू नये, ते लोकसभेत कुठल्याही क्षणी पास होईल. या सगळ्यांसह व्हिसल ब्लोवर विधेयकासह जे आरडाओरडा करतात त्यांना करण्यासाठी त्यासह एक यंत्रणा अशी येऊ घातलेली आहे. ही यंत्रणा फार परिणामकारकपणे काम करील. पण यांनी राजकारण सगळं शुद्ध होईल असं मात्र अजिबात नाही. राजकारणाला लागलेला एकमेव रोग भ्रष्टाचार हा नाही. राजकारणाला घराणेशाहीचा पण एक रोग लागला आहे. त्याला मात्र लोकपाल काही करू शकत नाही. त्याला लोक काही करायचं तर करतील, लोक सरळ केलं तर करतील. मोठी गंमत आहे. मी नेहमी म्हणतो भाषणांमध्ये, अनेक ठिकाणी मी म्हटलो की जनपथला गेलं 10 जनपथला की 3 गांधी, मातोश्रीला गेलं की 3 ठाकरे, बारामतीत गेलं की 3 पवार, नाशिकमध्ये गेलं की 3 भुजबळ, सिंधुदुर्गात गेलं की 3 राणे, लातूरला गेलं की 3 देशमुख, अकलूजला गेलं की 3 मोहिते, परळीला गेलं की 3 मुंढे. सगळीकडे 3 तिगडा काम बिघडा चालू आहे. याला काही लोकपाल करू शकत नाही. याला लोक काय करायचं ते करतील. हे लोकांनी ठरवलं पाहिजे. याच्यात लोकपाल काही करणार नाही. अनेक अंगांनी राजकारण वेढलं गेलं. घराणेशाही आली, गुंडागर्दी आली, दारू पुरवणं आलं, वाईट धंदे आले. त्यासाठी मात्र लोकपाल सगळं काही करेल अशा भ्रामक समजुतीत कोणी राहू नये. लोकपालचा मुद्दा हा भ्रष्टाचाराशी आणि भ्रष्टाचाराशीच निगडित असा आहे. आणि म्हणून एक विधेयक आलं एवढ्यावर न थांबता पुढे व्यवस्था परिवर्तनाकडे जावं लागेल. आपण पक्ष बदलले, आपण व्यक्ती बदलल्या,
पण आपण व्यवस्था कधी बदलली नाही. बाहेरच्या देशांनी, मलेशियासारखा देश जो 65 साली स्वतंत्र झाला, त्यांनी पक्ष आणि व्यक्ती न बदलता व्यवस्थाच बदलून टाकली आणि म्हणून तो देश आज युरोपच्या तोडीने जाऊन बसतो. आपल्यानंतर कितीतरी वर्षानंतर स्वतंत्र झालेला देश आहे, साधारण 18 वर्षानंतर आपल्या तो नंतर स्वतंत्र झाला, पण आज त्या देशाचं स्थान वेगळं आहे. एकेकाळी कट्टर इस्लामी देश असलेला देश हा आज युरोपच्या प्रगतीची तुलना करतो, हा युरोपसारख्या देशांची स्पर्धा करतो. त्याचं रहस्य व्यवस्था बदलण्यात आहे. सत्ता पण बदलली पाहिजे, पण सत्तेच्या पाठोपाठ व्यवस्थासुद्धा बदलली पाहिजे. अन्यथा त्या सत्ता बदलाला फक्त माणसं बदलली, फक्त पक्ष बदलला एवढाच अर्थ राहतो. आणि म्हणून आपली मागणी ही सत्ता परिवर्तनाची असताना ती पुढे व्यवस्था परिवर्तनाची सुद्धा असली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मला लढावं लागेल, त्यासाठी तुम्हाला मला राजकीय पक्षांवरती दबाव आणला पाहिजे. आणि म्हणून पुढची जी काही योजना असेल ती राजकीय सुधारणा मागणारी असेल, ती निवडणूक सुधारणा मागणारी असेल आणि ती प्रशासकीय सुधारणा मागणारी असेल. निवडणूक सुधारणा म्हणलं की राईट टू रिजेक्ट आणि राईट टू रिकॉल एवढाच आपण थांबता कामा नये. त्यातून फार काही हाताशी लागणार नाही. निवडणुकीच्या कायद्यांमध्ये मूलभूत सुधारणा केली पाहिजे. निवडणुकीत येणारा पैसा कुठून येतो त्याच्यावरती अंकुश ठेवला पाहिजे. प्रामाणिक उमेदवारांसाठी पैशाची तरतूदसुद्धा प्रसंगी केली पाहिजे सरकारी तिजोरीतून. त्यात काही गैर मानायचं कारण नाही. आमची एक मानसिकता झाली आहे, आमच्या एक मध्यम वर्गाची एक मानसिकता झाली आहे की राजकीय व्यवस्थेने काही केलं की ते म्हणतात केवढा खर्च होतो. एक नगरसेवक, मला वाटतं मारुतीभाऊ राहिले, मारुतीभाऊंचं फार चांगलं काम होतं, राजाभाऊ पण राहिले, मला वाटतं सचिन त्या ते होणार आहेत, मला वाटतं होणार आहात. पण तुम्ही त्यांना विचारा, नगरसेवकाला कोणत्याही विचारा, 1 लाखाचा तर चहा पाण्याचा खर्च येतो नुसता. लोकांच्या अपेक्षा काय आहेत? माझ्याकडे साखरपुड्याला आलं पाहिजे, माझ्याकडे लग्नाला आलं पाहिजे, पोराच्या वाढदिवसाला आलं पाहिजे. 2-2 वर्षाच्या पोराच्या वाढदिवसाच्या निमंत्रण पत्रिका येतात आणि लोक म्हणतात तुम्ही आलं पाहिजे. लोकांना सुद्धा सुधारावं लागेल. ही लोकशाही लोक सुधारू शकणार आहेत, नेते नाही. कारण नेते पुन्हा मगाशी मारुतीभाऊ म्हणाले त्याप्रमाणे नेते आपल्यातूनच जाणार आहेत. लोकांच्या अपेक्षा काय आहेत? मला फार वाईट वाटतं. मी एका मतदारसंघामध्ये फिरत होतो, ही 5-7 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. फक्त मी पाहत होतो की लोकांच्या अपेक्षा काय आहेत असा एक मला अभ्यास करायचा होता. मराठवाड्याचा एक मतदारसंघ होता. लोक काय म्हणत होते? मला हे दिसत होतं की यार गावात जायला रस्ता अजिबात चांगला नाही. मला हे दिसत होतं की या गावातल्या बायका 4-4, 5-5 किलोमीटरवरून पाणी आणतायत. मी गेलो की त्या गावात वीजच गेली, म्हणले आता शटडाऊन आहे पुढचा 8 तास. हे सगळं दिसत होतं. पण लोक काय म्हणत होते उमेदवाराला? लोक म्हणत होते मला पिवळं कार्ड काढून द्या, मला रॅशन कार्ड मिळून द्या, मी 65चा नाही पण तहसीलदारला सांगून थोडं मॅनेज करा आणि मला करून द्या. या मागण्या जोपर्यंत लोकांच्या राहतील तोपर्यंत राजकारण सुधारणं शक्य नाही. लोकांची मागणी पाणी असायला पाहिजे. आपण लोकशाहीचं वैयक्तिकीकरण फार केलं, आपण सामुदायिकरित्या बोलत नाही. किती अशी व्यासपीठ आहेत ह्या राज्यामध्ये, या देशामध्ये, जिथे निवडणुकीतल्या सगळ्या उमेदवाराला एका स्टेजवर आणलं जातं, म्हणलं जातं सांगा तुमचा कार्यक्रम काय. तरुणांचे गट झाले पाहिजेत, त्यासाठी तरुणांचा अजेंडा राहिला पाहिजे. परवा तुमच्या चिंचवडला बोलत असताना राजकीय पक्षाच्या नेत्यांना विचारलं की तरुणांसाठी तुम्ही काय करणार. मी म्हणालो हा प्रश्न उलटा विचारला पाहिजे. तरुणांसाठी तुमचा काय अजेंडा हे आता राजकीय पक्षांना विचारण्याचे दिवस गेले. तरुणांनी आपला अजेंडा त्यांना देऊन सांगितलं पाहिजे की हे द्या तर मत देऊ. दुर्दैवानी परिस्थितीच अशी आली की असंच बोलायला लागतं आजकाल राजकीय व्यवस्थेशी. असंच म्हणायला लागतं की लोकपालचा कायदा भाजप आणि काँग्रेस आणू शकतात दोघं मिळून. जर नाही आणला तर आम्ही एवढाच प्रचार करू निवडणुकीत की काँग्रेस आणि भाजप सोडून कोणालाही मत द्या, मग लोकपाल येऊ शकतं, असं मला आजच्या काळात वाटतं. या धमकी तंत्राशिवाय काहीच होत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. धमक्या द्यायला काही आवडत नाही कोणाला फार, पण ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अशी संवेदनशील नसलेली एक व्यवस्था आपल्याकडे उभी आहे. आणि मग तरुणांचे गट असतील आणि ते एका व्यासपीठावर उमेदवारांना आणून म्हणत असतील की तुमचा सांगा पाण्यासाठी काय कार्यक्रम आहे, या तालुक्याच्या पाण्यासाठी आमदाराला काय म्हणायचं आहे, तुमच्याकडे काही योजना नसली तर ही आमची योजना घ्या आणि सांगा किती दिवसात पूर्ण करणार. हे पुढचं लोकशाहीचं स्वरूप आहे. ते सहभागातून येणाऱ्या लोकशाहीचं स्वरूप आहे. आता फक्त नेते आणि असा डिस्कनेक्ट होऊन नाही राहणार. तुमच्यात आणि त्यांच्यात फरक होऊन नाही चालणार. किती लोक आपल्या भागातल्या नगरसेवकाला भेटतात. अनेक नगरसेवक भेटण्याच्या योग्यतेचेच नसतात, ते द्या सोडून. त्यांना भेटायचं तर कुठेतरी बारवर कुठेतरी जायला लागेल, सामान्य माणूस जाणार नाही तिथे. पण किती लोक आपल्या नगरसेवकाशी संबंधित आहेत. या लोकशाहीला आपण हाताला धरून चालवतो का? किती वॉर्ड सभा झाल्या. मारुतीभाऊंची 1 वॉर्ड सभा मला आठवते फक्त. त्याच्यानंतर वॉर्ड सभा झाल्या का? का आग्रह होत नाही लोकप्रतिनिधींना की वॉर्ड सभा घ्या,
का विचारलं जात नाही की माझ्या दारापुढचा फुटपाथ का तीनदा उकरला, त्याचे पैसे कोणी वाया घातले, कशासाठी तो तीनदा केला, रस्ता कोणी खोदला 5 वेळा, हे का विचारलं जात नाही. आणि म्हणून जोपर्यंत मालकच झोपलेला आहे तोपर्यंत ही राजकीय व्यवस्था अशीच राहणार, हे पहिल्यांदा आपल्याला मनात पक्क केलं पाहिजे. आणि भ्रष्टाचाराला त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे, व्यवस्था परिवर्तनासाठी पाहिलं पाहिजे. व्यवस्थेतून भ्रष्टाचार बदलतो का? व्यवस्था परिवर्तन मी म्हणत असताना मला महात्मा गांधींनी जे सांगितलं, जयप्रकाश नारायणांनी जे सांगितलं ते तर अपेक्षा आहेच, पण आजच्या काळात ते त्या प्रमाणात कदाचित होणार नाही जागतिकीकरणाच्या काळात, पण छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडून होऊ शकतात का, हे निदान आपण पाहिलं पाहिजे. लोक म्हणून, समाज म्हणून आपण पाहिलं पाहिजे. आपली नुसती झुंड होता कामा नये, आपला समाज असला पाहिजे. आणि त्या समाजाने याचा विचार केला पाहिजे की अशा प्रकारची विकेंद्रित लोकशाही राबवणं शक्य आहे का. त्याचं उत्तर हो असं आहे. त्याचं कारण असं सांगतो मी तुम्हाला की राजकीय व्यवस्थेचं एक लक्षण आहे. आपले राजकीय नेते जेवढे मताला घाबरतात तेवढे भूतालासुद्धा घाबरत नाहीत. आणि म्हणून जर तुम्ही मतांवर अटॅक केला आणि त्यांना सांगितलं की हा जर निर्णय झाला तर 5,000 मतं जाणार आहेत, मला खात्री आहे ज्या दिवशी लवासाच्या विरोधात पुण्यामध्ये 1 लाखाचा मोर्चा निघेल, त्या मोर्चाचं नेतृत्व करायला अजित पवार स्वतः हजर असतील, मला खात्रीच आहे. कारण त्यांना मागची 1 लाख मतं दिसत आहेत. अत्यंत मतकेंद्रित अशी व्यवस्था झालेली असताना आपल्याला हे म्हणलं पाहिजे की याद राखा, नाही तर ही मतं घालू आम्ही तुमची. ती शक्ती आपल्या लोकशाहीने दिलेली, संविधानाने दिलेली असताना आपण त्याचा कधीच वापर करत नाही. आपण वेगळ्याच काहीतरी गोष्टी त्यांना बोलत राहतो. जे मागायचं ते आपण कधीच मागितलं नाही राजकीय नेत्यांना. जे आपण मागितलं ते दोघांनी एकमेकांना बाहेर सांगण्यासारखं नव्हतं. मग अशी मारुती भाऊंनी उल्लेख केला. पुण्यामध्ये सकाळमध्ये हा किस्सा आला होता का कुठल्या, मला आता आठवत नाही, आपली निवडणूक होती महापालिकेची. मी मारुती भाऊंच्याकडे पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही 8 सभा घेतल्या होत्या. लोकांना जनजागृती अभियान, पण जे नको ते निवडून आलेच. पुण्यामध्ये एका उमेदवाराचं चिन्ह प्रेशर कुकर होतं. तर या पठ्ठ्याने काय केलं की कुकरचं खालचं भांडं दिलं सगळ्यांना आणि म्हणलं वरचं झाकण शिट्टी मी निवडून आल्यावर. मग आता लोकशाहीची एवढी शिट्टी जर आपणच वाजवायची ठरवलेली असली तर या गोष्टी अशाच राहणार. आणि म्हणून तिथे बदल करणं, व्यवस्थेत बदल करणं, निवडणुकांच्या व्यवस्थेत बदल करणं हा आपला अजेंडा असला पाहिजे. फक्त निवडणुकांवरती विषय संपत नाही, तो राजकीय सुधारणांपर्यंत गेला पाहिजे. राजकीय पक्षांना आचारसंहिता फक्त 2 महिने असते, बाकी 5 वर्षातले 4 वर्ष आणि 10 महिने ते मुक्त संचार करायला मोकळेत, फ्लेक्स लावायला. अमके बाबा, तमके दादा, तमके भाऊ, तमके नाना, त्या फ्लेक्सने सगळं शहर व्यापलं. आपण का म्हणत नाही की कोण हे लोक, कोणाचे फ्लेक्स लागलेत, ज्याची तुरुंगात जागा असायला पाहिजे तो का चौकात जागा घेऊन बसलाय फ्लेक्सवरती, त्याची जागा तुरुंगात आहे, हे आपण म्हणलं पाहिजे. 8-10 टगेगिरी करणारे लोक आणि त्याच्या खाली 15-20 लाचार चेहरे, हे काही लोकशाहीचं योग्य चित्र नाही. त्याबद्दल नागरिक म्हणून आपल्याला वाटलं पाहिजे आणि आपण त्याचा विरोध करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत आपण हे सहन करणार तोपर्यंत फ्लेक्स आपल्या डोक्यावर येऊन थांबणार नाही, ते उद्या तुमच्या घरावर सुद्धा लागणार, तुम्हाला खिडकीतून बाहेरही पाहू देणार नाहीत. इतक्या प्रकारची अनागोंदी चाललेली असताना आपण स्वस्थ बसलो म्हणून ही अनागोंदी चाललेली आहे. जर वॉर्ड सभा झाली आणि वॉर्ड सभेत जर सांगितलं गेलं की एकही पक्ष फलक लावणार नाही, हे फक्त फार नाही, 500 लोक खूप झाले. आत्ता इथे विजय वरुडकर बसलेले आहेत माझ्या समोर. ते जिंतूर सारख्या त्यांच्या वरुड नावाच्या गावात छोट्या त्यांनी 150 मुलांचा गट तयार केला, दबाव गट. तो दबाव गट काय करतो, तो म्हणतो आम्हाला हे पाहिजे, मागणी फक्त सामूहिक आहे की रस्ता पाहिजे म्हणजे पाहिजे, कुठून आणायचे पैसे ते आणा, काय करायचं ते करा, खूप खाल्लंय आम्हाला, बघा कसं होईल ते. हे दबाव गट पुढच्या काळात कामा येतील असं मला वाटतं. 500चा गट हा प्रभागातला फार मोठा दबाव गट आहे आणि तो फार काही चित्र बदलू शकतो. त्याची आपल्याला तयारी केली पाहिजे. व्यवस्था परिवर्तनाकडे जायचं असेल तर पहिलं शस्त्र आपल्याला संघटनेचं आपल्या करावं लागेल. किमान 500 लोकांना संघटन जर आपण करू शकलो, जे कुठल्याही पक्षाच्या विचारधारेचे नाहीत, कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीत, अशा प्रकारचे निष्पक्ष असे 500 लोक, ही फार मोठी शक्ती असं मला वाटतं. पुढच्या काळात तसे दबावगट तयार करावे लागतील. तंत्रज्ञानाकडे पाहावं लागेल भ्रष्टाचाराचा एक शत्रू म्हणून आणि तंत्रज्ञानाचा आग्रह धरावा लागेल. मी पण शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तलाठ्याकडे हेलपाटे मारलेले आहेत 7/12साठी. आज एका क्लिकवरती 7/12 उपलब्ध होतो इंटरनेटच्या. मला खात्री आहे इथे बसलेल्या 80% लोकांनी 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी रेल्वेनी प्रवास करायचा म्हणून एजंटला पैसे दिलेले आहेत, माझी खात्री आहे, मी स्वतः दिलेले आहेत. आज आपण एका क्लिकवरती आपलं तिकीट काढतो आणि 80% 90% जे काही असेल ते भ्रष्टाचाराच्या पर्सेंटेजमध्ये मला जायचं नाही, पण तो कमी झालेला आपल्याला दिसतो.
आणि आपल्याला दिसतं की भ्रष्टाचार राहिला असेल, पण साधारणतः बराच मोठं नियंत्रण त्याच्यावर आलं. ही तंत्रज्ञानाची कमाल आहे. इतर देशांनी तंत्रज्ञान फार प्रभावीपणे राबवून भ्रष्टाचार कमी केला. आपल्या देशात ज्यांनी राबवायचं त्यांचाच त्यांना विरोध आहे. ते म्हणतात हे सगळं नेटवर आलं तर आमचं काय राहिलं, आमच्या फायली कशा दडपणार, लोक आमच्याकडे आले पाहिजेत. हा देश इतका विचित्र देश आहे की इथे लोकांना जावंच लागतं सरकारी कार्यालयात, जमतच नाही, त्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत गोष्ट. हे सगळं तंत्रज्ञानावर आणणं हे या व्यवस्थेचं, ह्या लढाईचं पुढचं पाऊल असलं पाहिजे. तंत्रज्ञानाचा लोकांनी आग्रह धरला पाहिजे, त्याच्यासाठी गट तयार झाले पाहिजेत. जर डॉक्टरांचा 20-25 लोकांचा गट महाराष्ट्रात तयार झाला आणि त्यांनी जर आरोग्य खात्याला सांगितलं की हे बदल ताबडतोब पाहिजेत, त्यांच्या मागे आंदोलन म्हणून आम्ही उभे राहू. हा गट प्रत्येक बाबतीत होऊ शकतो. हा आरोग्याच्या बाबतीत होऊ शकतो, अर्थशास्त्राच्या बाबतीत होऊ शकतो, हा गट कदाचित समाज कल्याणासाठी होऊ शकतो, हा महिला कल्याणासाठी होऊ शकतो. अशा अभ्यास गटांचं नेतृत्व पुढचे दिवस हे शॅडो कॅबिनेटचे असतील. आणि कॅबिनेटमध्ये जरी आमची मारुती भाऊन इतकी हिंमत नसली राजकारणात घुसण्याची, तरी पॉलिसीवरती नियंत्रण आणण्यासाठी, धोरणावरती वचक आणण्यासाठी डॉक्टर अभय बंगांसारख्या, मेधा पाटकरांसारख्या लोकांनी असे गट तयार करून शॅडो कॅबिनेट बनवलं पाहिजे. एक प्रतिमंत्रिमंडळ बनवलं पाहिजे की त्या मंत्रिमंडळाचं काम आहे आता तुमची आणि आमची करा तुलना आणि पुढेचा. शॅडो कॅबिनेटची कल्पना पाश्चिमात्य देशांनी स्वीकारली. तिथले विरोधी पक्ष शॅडो कॅबिनेट करतात. आपल्याकडे ते काम समाजसेवकांना करावं लागणार आहे, कारण आपल्याकडे विरोधी कोणता आणि सत्ताधारी कोणता हे ओळखताच येत नाही. राज्याच्या राजकारणात कोण कोणाचा माणूस हे कळतच नाही. दुपारी 1:30 वाजता भगवानगडावरून गोपीनाथराव मुंडे तोफ टाकतात शरद पवारांवर, आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता नितीन गडकरींच्या शेजारी शरद पवार आणि ते दोघे एकमेकांचं कौतुक नागपूरमध्ये करत असतात. विरोधी पक्षच न राहिल्यामुळं तर ही अवस्था आली. विरोधी पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात एक आणि एकच पक्ष आहे, तो म्हणजे सगळ्यांचा मिळून एकत्रित पक्ष. पण हे विरोधी पक्षाचं काम आपल्याला करणं शक्य आहे का? हे विरोधी पक्षाचं काम नव्या पक्षाला करणं शक्य आहे का? अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले पाहिजेत. नव्या पक्षांनी कार्यक्रम घेताना सुद्धा लोकानुनय टाळला पाहिजे, कारण लोकांचा अनुनय केल्यामुळेच या देशाची ही दुर्गती प्राप्त झाली. लोकांना फुकटच्या कुठल्याही सवयी लावायला नकोत. आणि हे मी समाजसेवेत आहे म्हणून बोलू शकतो, हे मारुती भापकर आमचे साहेब बोलू शकत नाहीत, ते राजकारणात आहेत. त्यांना म्हणावं लागेल की नाही लोक हे आपण बंद केलं पाहिजे असं. नव्या पक्षाला माझा तळमळीचा सल्ला आहे. मला माहीत नाही नव्या पक्षाला माझ्या सल्ल्याची कितपत गरज आहे, पण तरी अनाहूत सल्ला आहे की लोकांनी बंद केला पाहिजे. खरं ते बोललं पाहिजे. लोकांना सांगा की पारदर्शक सरकार देऊ, भ्रष्टाचार होऊ देणार नाही. भ्रष्टाचाराने जी गळती 60% 80% तुमच्या खिशाला लागली ती मी थांबवणार, पण वीज स्वस्त देणार नाही, जी योग्य आहे त्या भावाने देणार. स्वस्त नको आहे, लोकांना योग्य पाहिजे आणि लोकांना शाश्वत पुरवठा पाहिजे. नव्या पक्षांनी ते लक्षात ठेवण्याचं धोरण खरं म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा जर नवा पक्षही दिल्लीत म्हणणार असला की अनधिकृत ते सगळं अधिकृत करू, तर मग राष्ट्रवादीच्या आणि त्यांच्या अजेंड्यात काही फरक राहत नाही. हे प्रयत्न त्या दिशेने झाले पाहिजे, हे व्यवस्था परिवर्तन त्या दिशेने झाले पाहिजे. नव्या पक्षांनी त्याचा विचार जरूर केला पाहिजे आणि ती अत्यंत सकारात्मक मत देणारी गोष्ट ठरेल. परंतु नव्या पक्षांवरच अवलंबून न राहता लोकांचा सुद्धा आता हातभार लागला पाहिजे, कारण आता एक कोणीतरी येईल आणि आपलं कल्याण करेल ही मानसिकता सोडली पाहिजे. अरविंद केजरीवाल अत्यंत प्रामाणिक, तळमळीचे, चांगलेत आणि ते पंतप्रधान झाले तर देश बदलू शकतील, पण नुसते एकटे केजरीवाल करून आणि आम्ही सगळे घरात राहू हे मात्र होऊ शकत नाही. आपल्याला त्यात सहभागी व्हायला लागेल. अण्णा हजारे एकटे मैदानात लढतील अशी अपेक्षा ठेवून चालणार नाही, आपल्याला त्यांच्यासोबत गेलं पाहिजे. अन्यथा एक कोणीतरी लढतोय माणूस आणि आपण आपला जय पराजय कोणाचा झाला, लोक म्हणतात अण्णा जिंकले का अण्णा हारले. अरे काय कुस्ती होती का सरकारच्या अण्णांबरोबर? कुस्ती नव्हती, फुटबॉलची स्पर्धा नव्हती. 75 वर्षाचा एक माणूस तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या पिढ्यांच्या कल्याणासाठी म्हणतोय, काहीतरी करायचं म्हणतोय, आपण साथ दिली पाहिजे. आपण हे म्हणता कामा नाही की मग आता अण्णांचं थोडं अवघडच दिसतं नाही का लोकांचं. म्हणजे राजकीय ते म्हणतात की नाही ते काय ते सुधरू नाही देणार दिल्लीवाले. अरे अण्णा सगळ्यांच्या दिल्लीवाल्यांच्या शेंडीला गाठ मारून बसलेत. ज्या प्रकारचं एक फकीर मनुष्य सरकारला करायला लावतो कायदा, ती शक्ती आपण ओळखली पाहिजे. आणि म्हणून लोक म्हणून आपण अण्णांच्याही पाठीशी राहिलं पाहिजे, चळवळींच्याही पाठीशी राहिलं पाहिजे असं मला वाटतं. नंतरचा टप्पा आहे तो भ्रष्टाचाराचा लढाई, तो विकेंद्रीकरणाचा. त्याच्याबद्दल काही अजिबात बोललं जात नाही. कोणताच पक्ष ते बोलत नाही, ते कोणाच्या सोयीचं. आजही जर मी ग्रामीण महाराष्ट्राचा कानोसा घेऊन सांगतो आहे, आज जर एखादा पक्ष असं म्हणला की आम्ही सगळ्या जिल्हा परिषदांना फक्त आणि फक्त देखरेखीसाठी ठेवणार आहोत आणि पैसा थेट पंचायत समित्यांना देणार आहोत, तर तो पक्ष प्रचंड मतांनी विजयी होईल. माझ्याकडून खात्रीच मी लिहून द्यायला तयार आहे. हे विकेंद्रीकरणाचं बोललं पाहिजे, पण तो पक्षांना ते बोलता येत नाही, कारण जिल्हा परिषदाचे इच्छुक प्रत्येक जिल्ह्यामध्ये 200-200 तर इच्छुकच आहेत.
आणि त्या इच्छुकांवरच राजकारण चालतं. ते म्हणतात की तुला महामंडळ देतो, तुला जिल्हा परिषद आहे ना, तुला तमुक आहे ना, ते कधी संपणार हा खरा मुद्दा आहे. सत्तेची गाजरं जितकी कमी करता येतील आणि थेट विकेंद्रित सत्ता जितकी राबवता येईल आपल्याला लोकांच्या हातात देणारी, त्याकडे आपण गेलं पाहिजे. आज महाराष्ट्राचा खरा प्रश्न जर असेल तर विकेंद्रीकरणाचा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्हाला लखवा झाला का, फायली पडून आहेत. फायली का पडून आहेत, कोणाच्या पडून आहेत? आणि लकवा तुम्हाला आत्ता कळला, तुमच्या फायलींना थेट फटका बसला म्हणून लोकांच्या नशिबात 66 वर्ष फक्त लकवा चाललेला आहे. तुमची आज तुम्हाला झळ पोचली म्हणून तुम्हाला आठवलं की लकवा झाला का, फायली का निपटारा होत नाही, तुमच्या फायलींना लकवा लागला म्हणून ते आठवलं. नशीब आमचं तुमच्या फायलींनाही कधीतरी लकवा लागला, नाहीतर आमचं कधीच कल्याण झालं नसतं. मुख्यमंत्री काही चांगले बदल करतायत. बिल्डरशाहीच्या विरोधात भांडणारा पहिला मुख्यमंत्री मी महाराष्ट्रात पाहतोय जो थेट बिल्डरशाहीच्या विरोधात भांडतो. त्यांनाही आपण साथ दिली पाहिजे. ते कोणत्याही पक्षाचे असोत, सचिन साठे कोणत्याही पक्षाचे असोत, मारुती भापकर कोणत्याही पक्षाचे असोत, राजाभाऊ गोलांटे, ती दृष्टी सोडली पाहिजे. चांगल्या माणसांच्या मागे राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून जे काही घडतंय मंत्रालयात, फायली का साठतात त्याला जबाबदार कोण आहे? नायब तहसीलदाराची बदलीसुद्धा जर मंत्रालयातून होणार असेल तर फायली साठूनच राहणार आहेत. केंद्रीकरण सत्तेचं किती केलं आहे? बदल्यासुद्धा सोडवत नाहीत, कारण त्यातूनही ओरबाडायचंच आहे. वर तर करोडाच्या स्कीम खायच्याच आहेत, महापालिका तर संपवायच्याच आहेत, पण त्याबरोबर बैठे ती काय बदल्यातून येते चिरीमिरी तीही सोडायची नाही. किती हावरटपणा चाललाय बघा तुम्ही, एकही गोष्ट सोडायची नाही. सगळं आलंच पाहिजे माझ्याकडे. आणि त्या अट्टहासातून केंद्रीकरण सत्तेचं झालं. आणि बदल्यांच्या सारख्या सुद्धा नायब तहसीलदार सुद्धा 200 नायब तहसीलदार जर मुंबईत बदलीसाठी येऊन बसत असतील, इकडे प्रशासनही ढिम्म होतं, त्यांचा पैसाही त्यांना भ्रष्टाचाराचा द्यावा लागतो, आणि तिकडे मंत्रालयात लोकांच्या फायली साठवून राहतात. या गोष्टीवर राजकीय पक्षांना विचार करावा लागेल. जर नवा एखादा राजकीय पक्ष अशाच अजेंडा घेऊन आला की विकेंद्रीकरण हाच फक्त आमचा अजेंडा आहे, अधिकाराचं विकेंद्रीकरण, राजकारणाचं विकेंद्रीकरण, सत्तेचं विकेंद्रीकरण, प्रशासनाचं विकेंद्रीकरण, नायब तहसीलदारची बदली ही कमिशनर लेव्हलला जास्तीत जास्त झाली पाहिजे, एका वेळेला कलेक्टर लेव्हलला सुद्धा ती चालेल. इतकं विकेंद्रीकरण करावं लागेल तर मंत्रालयातल्या फायली कमी होतील. बराक ओबामाच्या ऑफिसमध्ये दिवसाला किती लोक येत असतील, काही अंदाज तुमचा? बराक ओबामाच्या ऑफिसमध्ये दिवसाला 20 ते 25 लोक फक्त येतात. आमच्याकडच्या 3 पाट नगरसेवकाच्याकडे रोज 200 लोक चक्रा मारतात वेगवेगळ्या कामाला. आणि बराक ओबामा राहत नाही त्या स्टाईलमध्ये हा राहतो. पांढरे कपडे, सोन्याचं जाग, काय ते विचारू नका. काय संस्कृती, ओंगाळवाणी संस्कृती आपण आणली. सुसंस्कृत महाराष्ट्र, यशवंतरावांचा